मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। एसएससी जीडी भरती 2026 ची जी काही परीक्षा आहे ती 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे। आता जर बघायला गेलं तर इथून पुढे 25 दिवस तुमच्याकडे बाकी आहे। जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं सेल्फ स्लॉट बुकिंग केलेलं असेल तर 25 दिवस तुमच्याकडे उरणार आहे। आता सेल्फ स्लॉट बुकिंग म्हणजेच काय, तर एसएससी ने एक नवीन नियम आणलेला आहे की तुम्हाला तुमचं जे काही येणारी एक्झाम आहे ते येणाऱ्या एक्झाम साठी सेल्फ स्लॉट बुकिंग करावं लागणार आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला परीक्षा द्यायची, कोणत्या सेंटरला द्यायची, कोणत्या शिफ्टला द्यायचे हे स्वतःला निवडावं लागणार आहे। आता जर बघायला गेलं तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये निवडलं तर तुम्हाला इथून पुढे 25 दिवस भेटतील, मधल्या टप्प्यामध्ये निवडलं तर तुम्हाला 35 दिवस भेटू शकतात, शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुमचं सेल्फ स्लॉट बुकिंग तुम्ही केलं तर जास्तीत जास्त 45 दिवस तुम्हाला मिळणार आहे। मग इथून पुढे जे काही राहिलेले दिवस आहे त्या राहिलेल्या दिवसाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून तुमचा जो स्कोर आहे तो 140 च्या पुढे गेला पाहिजे। मागच्या भरतीचे जर कट ऑफ आपण बघितले तर तो 109 110 परती जनरल कॅटेगरीचा जो काही कटअप आहे तो कटअप लागलेला होता। मग इथं मी तुम्हाला डायरेक्ट 140 सांगितलेले, 140 जरी नाही आले, 115 आले, 117 आले, 120 आले तरी तुम्हाला एसएससी मधून एक चांगली पोस्ट मिळणार आहे। पण तरी आपलं जे काही टार्गेट असणार आहे ते 140 पेक्षा जास्त असणार आहे। मग नेमकं आपलं नियोजन काय असलं पाहिजे, आता जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये दोन कॅटेगरीचे विद्यार्थी असतात। एक म्हणजे नवीन विद्यार्थी, जुने विद्यार्थी। जुने विद्यार्थी असे जे मागच्या 2 3 4 5 वर्षापासून एसएससी जीडी ची तयारी करताय, त्यांनी कुठेतरी एसएससी जीडी च्या 3 ते 4 भरत्या दिलेल्या आहे, त्यांचा स्कोर कुठेतरी 90 100 110 115 असा येतोय। अशा विद्यार्थ्यांनी आता कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे, कोणते प्रश्न सोडवले पाहिजे, कोणत्या विषयाला महत्त्व दिलं पाहिजे, विषयावाईज कोणत्या घटकाचा जास्तीत जास्त सराव केला पाहिजे, काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। त्याच्यानंतर दुसरे असतात बघा नवीन विद्यार्थी। आता नवीन विद्यार्थ्यांमध्ये जर बघायला गेलं तर नवीन विद्यार्थी हे जुने विद्यार्थी सुद्धा असतात बऱ्यापैकी, म्हणजे भरपूर सारे विद्यार्थी असे त्यांनी आतापर्यंत 2 3 जीडीच्या भरत्या दिलेल्या आहे पण त्यांचा स्कोर वाढतच नाही, कुठेतरी 60 वरती स्कोर अडकतोय, 70 वरती अडकतोय, 80 वरती अडकतोय, 85 90 पर्यंत ते जात आहे पण त्याच्या पुढे त्यांना जाताच आलं नाही आतापर्यंत। मग त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, आणि काही जे विद्यार्थी आहे त्यांनी काय केलेलं आहे बऱ्याच जणांनी की तहान लागली म्हणून विहीर खोदली, म्हणजे कुठेतरी एक जाहिरात आली, तिथं पात्रता त्यांना 10वी पास दिसली, त्यांचं वय बसलं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून दिला। पण त्यांनाही आता असं वाटतंय की या भरतीमध्ये माझं सिलेक्शन झालं पाहिजे, या 2 3 महिन्यामध्ये माझा चांगला स्कोर आला पाहिजे। मग त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे त्याची सुद्धा आपण स्ट्रॅटेजी सांगणार आहे। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या सगळ्यांनी। नवीन विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं ते सुद्धा आपण डिस्कस करू, कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक करायचे। आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण बेसिक ते ऍडव्हान्स सगळी बॅच केली पाहिजे, सगळं शिकलं पाहिजे, कारण नवीन विद्यार्थ्यांमध्ये बरेच विद्यार्थी टाइमपास करणारे असणारे, त्यांना आता कुठेतरी जाग आलेली असणार आहे की थोडे दिवस बाकी आहे, आपण आता अभ्यास करू। बरेच जण विद्यार्थी असे म्हणत असन किती दिवसापासून की 1 महिन्यानंतर अभ्यास करू, 1 महिना राहिल्यानंतर अभ्यास करू, 1 महिना पुरेसा आहे आपल्याला, 1.5 महिना पुरेसा आहे, 2 महिना पुरेसा आहे। पण करत करत उद्या म्हणत आज म्हणत इथपर्यंत गाडी आली, पण आतापर्यंत सुद्धा त्यांनी त्यांचं जे नियोजन आखलेलं आहे, जो टाइम टेबल आपण बनवून ठेवलेला असतो, आपण जिथं अभ्यासाला बसतो तिथं आपण जो काही टाइम टेबल आहे तो चिटकवलेला असतो, तो आतापर्यंत फॉलो केलेला नाही। तर त्या विद्यार्थ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे, कोणते टॉपिक अभ्यासले पाहिजे जेणेकरून त्या टॉपिकच्या माध्यमातून किंवा राहिलेले जे काही 25 दिवस आहे त्या 25 दिवसाचं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे जेणेकरून त्यांचं सुद्धा येणाऱ्या एसएससी जीडी भरतीमध्ये सिलेक्शन होईल, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्कोर येणार आहे। ठीक आहे, आपलं टार्गेट 140 मार्क असणार आहे, पण तुम्हाला 115 117 120 मार्क जरी आले तरी तुम्हाला एसएससी जीडी मधून एक चांगली पोस्ट मिळू शकते। आता ज्या विद्यार्थ्यांना एसएससी जीडी भरतीची बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची, 2026 ची जी काही राहिलेली भरती आहे त्या भरतीसाठी सुद्धा तुम्ही ही बॅच घेऊ शकता, कारण याच्यामध्ये 25 मॉक टेस्ट तुम्हाला सोडवायला देणार येणाऱ्या भरतीसाठी। त्याचबरोबर 2027 ची जी काही भरती आहे, जी एसएससी जीडी ची पुढची भरती असणार आहे, त्या भरतीसाठी सुद्धा आतापासून जर तुम्ही तयारी केली तर चांगल्यापैकी मार्क तुम्हाला येणार आहे। त्यासाठी बेसिक टू ऍडव्हान्स असलेली मराठी माध्यम मधून आपल्या एसएससी जीडी ची बॅच महाराष्ट्र अकॅडमी वरती उपलब्ध आहे। ऑफर मध्ये फक्त 300 रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळणार आहे, म्हणून ही बॅच नक्की तुम्ही घेऊ शकतात। सगळी टीम जर तुम्ही बघितली तर वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली टीम, त्याचबरोबर एमपीएससी आणि यूपीएससीच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे। बॅच जर घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, बॅच संबंधित सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। या बॅच मध्ये आपण येणाऱ्या परीक्षेसाठी 25 मॉक टेस्ट सुद्धा देणार आहे। काल परवापासून मॉक टेस्ट आपण सुरू केलेला आहे, रोज एक टेस्ट आपण तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की आपला मार्क कशा पद्धतीने आपले मार्क परीक्षेला येतात, मागच्या परीक्षाचा पॅटर्न कसा असतो, काय असतो, आणि याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे जर आपल्याला स्कोर वाढवायचा आहे।
आता इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, तर ह्या 3 गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट प्रश्नपत्रिका, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं. कारण आता आपण अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम टप्पा म्हणजेच काय त्या ठिकाणी, तर इथून पुढे 25 दिवस तुमच्याकडे बाकी आहे. मग या 25 दिवसामध्ये तुम्ही जास्त जो काही फोकस केला पाहिजे तो प्रश्नपत्रिकावरती. आता जे काही नवीन विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं की नेमकं सिलेबस काय तो समजून घेतला पाहिजे. मग नवीन विद्यार्थ्यांसाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो सुद्धा डिटेलमध्ये मी सांगणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये आता सगळाच अभ्यासक्रम जर तुम्ही करत बसले, नवीन विद्यार्थी जे आहे की पहिल्या टॉपिक पासून सुरू करतो, त्यांचं बेसिकच कच्चं आहे, मग बेसिक पासून सुरू करतो, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. मग या अभ्यासक्रमामधले असे कोणते महत्वाचे टॉपिक आहे ते परीक्षेला वारंवार येतात, फिक्स येतात आणि त्यावरून आपण हातातले मार्क मिळवू शकतो, आपल्या फिक्स मार्क घेऊ शकतो, ते टॉपिक मी स्पेशली नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगणार आहे. आणि जे काही जुने विद्यार्थी आहेत त्या जुन्या विद्यार्थ्यांना कोणत्या घटकावरती फोकस दिला पाहिजे ते सुद्धा आपण डिस्कस करूया. आता इथं बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, तर जास्तीत जास्त फोकस आपला असला पाहिजे प्रश्नपत्रिकावरती. कारण आपल्याला परीक्षेला 80 प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका सोडावा लागत असती. त्यामध्ये 60 मिनिटामध्ये, वेळ खूप जास्त महत्वाचा असतो, 60 मिनिटामध्ये 80 प्रश्न सोडवायचे, म्हणजे तुम्हाला 1 मिनिट सुद्धा एका प्रश्नासाठी मिळणार नाही. त्यातल्या त्यात इथं गणित आणि बुद्धिमत्ता विषय, गणिताला वेळ जात असतो, बुद्धिमत्ताला खूप जास्त वेळ जात असतो. म्हणून वेळेचं मॅनेजमेंट करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त महत्व कशाला, इथं वेळेला, की ते जे काही 60 मिनिटं आहे या 60 मिनिटांमध्ये तुम्ही किती चांगल्या प्रकारे नियोजन करतो. आणि नियोजन करणं म्हणजे असं नाही की गणित माझं एवढ्या मिनिटांमध्ये होणार, बुद्धिमत्ता एवढ्या मिनिटांमध्ये होणार. हे ऍक्च्युअली परीक्षेच्या अगोदर तुम्हाला करून बघावं लागेल. 80 मार्काच्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट तुम्हाला सोडावा लागणार आहे. जास्तीत जास्त टॉपिक टेस्ट सोडवा, की गणिताची एक टॉपिक टेस्ट 20 प्रश्नाची. मी माझं ठरवलेलं आहे की 60 मिनिटांपैकी कमीत कमी 20 ते 25 मिनिटं मी कशाला देणार आहे, गणिताला देणार आहे. मग बरोबर 30 टॉपिक टेस्ट सोडवायची, की 20 मिनिटामध्ये मला गणिताची टॉपिक टेस्ट सोडवायची आहे, 25 मिनिटांमध्ये बुद्धिमत्ता सोडवायचंय, 20 मिनिटांमध्ये बुद्धिमत्ता ठेवायचंय, 10 मिनिटं हिंदीला द्यायचे आणि 10 जे काही मिनिटं ते जीकेला द्यायचे. हे तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थित करायचे. त्यासाठी सगळ्यात महत्वाच्या असणारी इथं प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेचा रोल खूप महत्वाचा आहे. प्रश्नपत्रिका म्हणजे मागे ज्या काही SSCGD ची भरती झाली आता 2025 मधले, त्याच्या SSCGD चे पेपर बघा, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते, कशा पद्धतीचे टॉपिक आले होते, लेवल काय होती प्रश्नांची, आणि जास्तीत जास्त सराव प्रश्न सोडवा, मॉक टेस्ट द्या. काय सांगितलं मी, मॉक टेस्ट. आता मॉक टेस्ट तुम्ही कुठून सुद्धा देऊ शकतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून, पण मला नाही वाटत की मराठीच्या मॉक टेस्ट जास्त ठिकाणी उपलब्ध आहे. पण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवरती आपण आपल्या या SSCGD बॅच मध्ये आपण 25 मॉक टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या टॉपिक टेस्ट, त्याचबरोबर फुल टेस्ट सुद्धा तुम्हाला सोडवायला देणार आहे. मग इथून घ्या, इथून सोडवा किंवा दुसऱ्या एखाद्या अकॅडमीच्या सोडवा, पण जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका इथून सोडवायच्या आहे. जे जुने विद्यार्थी असतील, ज्यांना वाटत असेल की माझा स्कोअर चांगल्या प्रकारे आला पाहिजे, त्यांनी जास्त फोकस या प्रश्नपत्रिकावरती दिला पाहिजे, मॉक टेस्ट वरती जास्तीत जास्त दिला पाहिजे, वेळेत पेपर सोडवले पाहिजे, वेळ लावून सोडवले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आणि ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये सोडवा, नाहीतर एखाद्या पुस्तकातून प्रश्नपत्रिका घेतो मग सोडवतो असं करतो, तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मधून सोडवा. जसे आपली त्या ठिकाणी SSCGD ची परीक्षा होत असते ऑनलाईन CBT, त्याच प्रकारे तुम्हाला अनुभव आला पाहिजे म्हणून आपण त्याच प्रकारे तुम्हाला SSCGD च्या टेस्ट देतोय. जशी तुम्ही तिकडे देत असतात तशाच प्रकारे इथं सुद्धा देतोय. म्हणून ह्या टेस्टचा नक्की तुम्ही फायदा घ्या, बॅचचा सुद्धा फायदा घ्या, त्यामध्ये नोट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते, तर ते टॉपिक मी तुम्हाला आता अभ्यासक्रमामध्ये सांगणारच आहे. बरोबर आहे की इम्पॉर्टंट टॉपिक जे वारंवार मागच्या 3-4 वर्षामध्ये विचारले गेलेले म्हणजे विचारले गेले. त्याच्यानंतर हातातले विषय. आता इथं हातातले विषय आपले कोणते असणार आहे, पहिला विषय बघा गणित. आता हा हातातला का बरे ते पण सांगतो, कारण फिक्स 20 प्रश्न येतात, फिक्स मोजक्या टॉपिक वरती येत असतात, ते टॉपिक सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता, फिक्स विषय. तिसरा म्हणजे हिंदी. आता हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला ऑप्शन असतं, पण त्या ठिकाणी मला नाही वाटत आपण खेडेगावातले पोरं असतो. बरोबर आहे. हिंदी इंग्रजीची पहिल्यापासूनच भीती असते, न्यूनगंड असतो मनामध्ये, बरोबर आहे की नाही, म्हणून त्या ठिकाणी आपण हिंदीच निवडत असतो. आणि इंग्रजीपेक्षा हिंदी निवडायला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं, बरोबर आहे की नाही, कारण हिंदी मराठी व्याकरणचा अभ्यास करता करता त्या ठिकाणी हिंदी बऱ्यापैकी आपल्याला समजतं. कारण मराठी व्याकरणचा अभ्यास ज्या विद्यार्थ्यानं केलेला आहे त्या ठिकाणी त्याला हिंदी व्याकरण जास्त अवघड जाणार नाही, पण इंग्रजी आपल्याला वाचताच येत नाही. मग इंग्रजीचं व्याकरण सोडवणं म्हणजे लय पुढची गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यासाठी इथे तुम्ही हिंदीच निवडणार. मग हे जे काही 3 विषय असणार आहे, हातातले विषय असणार आहे, या 3 विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे. 4थ्या विषयामध्ये मी नेमकं कोणते मेन 4-5 घटक आहे ज्या घटकावरती जास्त प्रश्न विचारले जाणार ते पण आपण डिस्कस करूया. आता हे 4 महत्वाचे विषय, या 4 महत्वाच्या विषयामध्ये गणित तुम्हाला 20 प्रश्न असतात, बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न, जीकेचे 20 प्रश्न, हिंदीचे 20 प्रश्न. एका प्रश्नाला 2 मार्क आहे.
आता दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, इथं निगेटिव्ह मार्किंगचा खूप महत्वाचा रोल आहे. आता निगेटिव्ह मार्किंगचा रोल का बरं म्हणतोय मी, 1/8 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे तुम्हाला एवढी प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे सोडवायचा आहे. का बरं सांगतो बघा, एक प्रश्न तुम्हाला किती मार्काला असणार आहे रे, 2 मार्काला. म्हणजे एक प्रश्न जर तुमचा बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क मिळणार. मग आता तुमचे कुठेतरी तुम्ही 80 प्रश्न आहे, 80 पैकी 70 प्रश्न तुम्ही सोडवले, 10 प्रश्न सोडवायचे राहिले, पण सुटू देऊ नका, एकही प्रश्न सुटू देऊ नका. 10चे 10 प्रश्न सोडवा. मला सांगा खरे आपलं नशीब एवढं खराब आहे की 10 प्रश्न आपले चुकून म्हणून 10 प्रश्नांपैकी कुठेतरी 3 प्रश्न बरोबर येऊ शकता की नाही, फक्त 3 म्हणलं मी. 10 पैकी कमीत कमी 3. मग 10 पैकी कमीत कमी 3 प्रश्न माझे बरोबर आले. किती प्रश्न बरोबर आले, 3 प्रश्न. मग 3 प्रश्नाला किती मार्क मिळणार, 6, कारण एका प्रश्नाला किती मार्क आहे, 2. मग 3 प्रश्नाला 6 मार्क मिळाले मला. या 10 प्रश्नाचं बोलतोय बरं का आपण, फक्त जे 10 प्रश्न तुम्ही सोडून देणार होतो त्यापैकी 3 आपण बरोबर सोडवले. समजा 10 पैकी 3 तुक्के लागले आपले, कसे का होईना, तर 6 मार्क मला मिळाले. आता माझे चुकले किती प्रश्न, 7 प्रश्न चुकले माझे. किती प्रश्न चुकले, 7 प्रश्न. आणि निगेटिव्ह मार्किंग कितीची याला, 0.25 चे. म्हणजे एक प्रश्न जर चुकला तर 0.25 मार्क हे आलेल्या उत्तरामधून मायनस होणार आहे. म्हणजे 7 प्रश्न चुकल्यानंतर 0.25 0.25 0. म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर 1 मार्क जातोय बघा माझा. 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जाणार. 7 प्रश्न चुकले तर किती मार्क जाणार, 1.75 मार्क. म्हणजे जवळजवळ 8 मार्क जाणार, 2 मार्क जाणार असं आपण समजून चालूया. 6 मार्कामधले 2 मार्क गेले. किती मार्क उरले तुमचे, 4. म्हणजे तुक्के मारल्यानंतर सुद्धा तुमचे मार्क वाढताय. जिथं 0 मार्क येणार होते तिथं तुक्के मारल्यानंतर 4 मार्क येत आहे. म्हणून एकही प्रश्न सोडू नका. म्हणून निगेटिव्ह मार्क चिल्लर इथं असं समजायचं की निगेटिव्ह मार्क नाहीच आहे परीक्षेला. आपलं नशीब एवढं खराब नाही की सगळे प्रश्न चुकन म्हणून. 2-3 प्रश्न 10 पैकी येतच असतात बरोबर. ही प्रोबॅबिलिटी असते सगळ्यांची. कोणाचे जास्त येऊ शकतात, एखाद्याचे 10 पैकी 8 बरोबर येऊ शकतात. त्याला किती फायदा होणार आहे बघा बरं. म्हणजे इथं तुम्हाला ह्या वेगळ्या गोष्टी करायच्या आहे. मग घाबरून जायचं नाही की बाबा निगेटिव्ह मार्किंग एकदा प्रश्न सोडवू नका. सगळे प्रश्न सोडवा, 80-80 सोडवा. ठीक आहे, येत असले सोडवा, नाही असले तरी बी सोडवा. सोडवणं गरजेचं आहे, सुटू द्यायचे नाही. 20 प्रश्न 40 मार्क, 20 प्रश्न 40 मार्क, 20 प्रश्न 40 मार्क, 20 प्रश्न 40 मार्क. आता इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, हे 40 मार्क हातातले, हे 40 मार्क हातातले, हे 40 मार्क हातातले, कोणते हे नाही तर हे 40 मार्क हातातले का बरं म्हणतोय, इथं फिक्स टॉपिक वरती प्रश्न येत असतात. हिंदीमध्ये सिलेबस फिक्स असतो, त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. बरोबर आहे, कमी सिलेबस आहे, कमी टॉपिक करायचे, त्यातल्या त्यात आपल्याला व्होकॅब्युलरी वरती जास्त फोकस द्यायचा आहे. हिंदीमध्ये जर तुम्हाला 20 प्रश्न विचारत असतात तर 20 पैकी 5 प्रश्न कशावरती असणार आहे, 20 पैकी 5 प्रश्न हे पॅसेज वरती असणार आहे. म्हणजे उतारा दिलेला असणार आहे. उतार्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी, तर उतारा वाचायचा आणि त्याच्या आधारित प्रश्न जसे आपण लहानपणी सोडत होतो 5वी 6वीला 7वी 8वीला उतारा असायचा. स्कॉलरशिपची परीक्षा होती बघा 4थी 5वीला, तिथे एक उतारा, उतारा खालचे प्रश्न म्हणजे वरती वाचणं खाली सोडवणं. 9वी 10वीला कसं होतं, उतारा किंवा पाठ मधले प्रश्न दिलेले असायचे, रिकामे जागा किंवा समानार्थी शब्द बी एकदम चिल्लर विचारणं, अशा टाईपचे प्रश्न उतार्यावरती असणारे 5. पण जास्त हे जे काही उरलेले आता 15 प्रश्न आहे, या 15 पैकी जवळजवळ 10 प्रश्न आहे कशावरती असणारे, शब्दार्थावरती असणारे. काय म्हणतोय मी, शब्दार्थ. म्हणजे हिंदीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वाचन लागणार. काय लागणार, जास्तीत जास्त वाचन. जेवढं जास्त वाचन करणार जास्तीत जास्त शब्द वाचा. पीवायक्यू मधले शब्द जास्तीत जास्त वाचा, कारण पीवायक्यू ला धरून काय होत असतं त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतात. म्हणजे एखादा शब्द आहे समजा, त्याचा समानार्थी शब्द विचारला. समजा कमळ आहे, कमळाचा समानार्थी शब्द विचारला, कमळचा पंकजत नीरजत. मग मी काय करणार, कमळाचे जेवढे बी समानार्थी शब्द आहेत अगोदर विचारलेला एखादा पीवायक्यू आहे कमळावरती, मग कमळाचे जेवढे बी समानार्थी शब्द आहेत सगळे लिहून काढणार, सगळे वाचत बसणार. किंवा लिहत बसण्यापेक्षा जास्तीत जास्त एखादं पुस्तक घ्या, त्या पुस्तकातून वाचत बसा. बरोबर आहे. किंवा त्याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो वाचत बसणार. विरुद्धार्थी शब्द इथं अवघड जाणार नाही, कारण आपल्याला लहानपणापासून सवय विरुद्ध करायच्या, काड्या करायच्या एकमेकाच्या. विरुद्ध आपल्याला लगेच समजतं, उंच बुटका. पण उंचचा अजून कोणतं समानार्थी येणार ते शोधायला अवघड जात असतं. बरोबर आहे. म्हणजे समानार्थी शब्दावरती त्यातल्या त्यात फोकस द्या. इथं म्हणी विचारणार तुम्हाला, वाक्यप्रचार विचारणार, शब्दार्थामध्ये बाकी काही नाही. शब्द समूहाबद्दल एक शब्द. म्हणजे इथं वाचन जास्तीत जास्त हिंदीमध्ये काय करायचंय, वाचन करायचंय, पाठांतर करायचं. पण मला नाही वाटत की हिंदीमध्ये जास्त पाठांतर करायची गरज आहे. वाचल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या लक्षात राहतं आणि ऑप्शन बघून लगेच ते लक्षामध्ये येतं, अरे हा हे वाचलेलं आहे, याचं हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणून हिंदीमध्ये जास्तीत जास्त वाचन करा. आणि हे जे काही 40 प्रश्न आहे, एखादा चुकला तर चुकू द्या. प्रश्न एखादा चुकला 20 पैकी कमीत कमी या ठिकाणी किती 18 बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. 18 बरोबर आले म्हणल्यावर मार्क किती भेटणार रे, तर हिंदी तुम्हाला 36 मार्क देणार आहे. किती, 36. मी 2 प्रश्न चुकीचे सांगितले, चुकू द्या म्हणलं, चुकू द्यायचेच नाही त्या ठिकाणी. पण गफलतीमध्ये एखाद्या सिली मिस्टेक होत असतात,
त्याच्यामुळे चुकत असतात, ते चुकले समजा 36 मार्क इथं आले. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्तामध्ये तर मी तुम्हाला सांगणार आहे, एकही मार्क जाऊच देऊ नका, जातच नाही, कारण बुद्धिमत्ता फिक्स मार्क देणारा टॉपिक आहे. आता बुद्धिमत्तामध्ये कोणत्या टॉपिकवरती फोकस द्यायचा ते पण पुढे डिस्कस करूया आपण. तर बुद्धिमत्तामध्ये 40 पैकी 40 मार्क आलेच पाहिजे. आणि येतातच मुलांना, जे सक्सेसफुल झालेले जे काही मुलं आहे त्यांचा हा त्रिमंत्र असतो, कोणता? गणित, बुद्धिमत्ता, हिंदी पैकीच्या पैकी मिळवणं. इथं त्या ठिकाणी 60 प्रश्न आहे, 60 पैकी 55च्या पुढे बरोबर आणतात ते मुलं. आणि त्या 3 प्रश्नावर, त्या 3 सब्जेक्टवरतीच त्यांचं त्या ठिकाणी काय होत असतं? सिलेक्शन. जर जीकेचा बिलकुल बी अभ्यास नाही केला तर 20 पैकी द्यायचे 8, 9, 10, 12 तुक्के लागतातच. सिलेक्शनच सिलेक्शन आहे. म्हणजे अशी स्वतःची तुम्ही त्या ठिकाणी नियोजन पद्धत अवलंबली पाहिजे, त्यानुसार तुमचा स्कोर नक्कीच त्या ठिकाणी वाढणार आहे. ठीक आहे, 20 प्रश्न 40 मार्काला. इथं एखादा चुकला तर चुकला बाबा, पण चुकत नाही. आकृत्या असतात, सोपे प्रश्न विचारत असतात, अंकमालिका, अक्षरमालिका, नातेसंबंध, त्याचबरोबर दिशा टॉपिक, किंवा हा शब्द याच्या किती बाजूला आहे, तो त्याच्यापासून किती बाजूला आहे, एखादा शब्द देतात त्याच्यापासून इंग्रजीचे किती शब्द तयार होतील. सोपं एकदम बेसिक विचारत असतात बुद्धिमत्ता. गणितामध्ये कुठेतरी 2-3 प्रश्न टप असतात. गणिताचे मेन टॉपिक पण सांगतो, पण जे काही कामकाळवेग झालं, रेल्वे झालं, बरोबर आहे की नाही, याच्यावरचे जे काही टॉपिक आहे ते, याच्यावरचे जे काही प्रश्न या टॉपिकवरचे ते थोडेसे अवघड असतात 2-3. मग मी म्हणलं इथं 3 प्रश्न चुकले बाबा, किती 3 प्रश्न चुकले, पण इथं चुकू द्यायचे नाही. पण एखाद्या वेळेस 2-3 प्रश्न नाही जमत, किती हुशार असला त्याला वेळ पुरत नाही, अवघड जात असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. 3 चुकले, इथं 34 मार्क आले. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं जीके. जीके मध्ये बी 6 ते 7 प्रश्न असे असणार, ते चालू घडामोडीचे असणार आहे. मग चालू घडामोडीचे बी आता सगळंच वाचत बसू नका, तर कोणकोणतं वाचायचं ते सांगतो. क्रीडा क्षेत्रासंबंधी एक प्रश्न फिक्स असतो, क्रीडा वाचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही आपलं हे असतं समजा आर्थिक घडामोडी, त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारत असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्या काही राजकीय घडामोडी असतात त्याच्यावरती एखादा पुरस्कार भेटला एखाद्याला, त्याच्यावरती म्हणजे मेन घटक करायचे. चालू घडामोडीला मागचे प्रश्न कसे विचारले होते ते बघा, कोणत्या घटकावरती विचारले होते बघा, त्यावरतीच प्रश्न असतात वारंवारती. ते महत्वाचं आहे, तेवढे एकदा करा फक्त, जास्त अवघड नाही. त्यासाठी सोप्या कन्सेप्ट वरती प्रश्न विचारतात. स्टॅटिक जीके जास्त विचारतात याच्यामध्ये, की आता 4-5-6 प्रश्न 20 पैकी आपण म्हणलं चालू घडामोडीचे, तर 14 पैकी जे काही उरलेले प्रश्न असणार आहे 6 ते 7 प्रश्न हे स्टॅटिक जीके वरती असणार. स्टॅटिक जीके वरती म्हणजेच काय, त्या ठिकाणी जे की एखाद्या समाज सुधारकाने एखादं पुस्तक लिहिलेलं आहे, बरोबर, एखादा मोठा व्यक्ती होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, त्यांचं एखादं पुस्तक आहे, हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, बरोबर की नाही. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, बरोबर. शेतकऱ्याचा आसूड हा पुस्तक कोणी लिहिलंय, असे सिंपल प्रश्न. त्याचबरोबर भांगडा हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे, हे चलन कोणत्या देशाचं आहे, अशा टाईपचे सोपे प्रश्न. ही राजधानी कोणत्या देशाची, म्हणजे स्टॅटिक जीकेचे 6-7 प्रश्न ते 1 लाइनर स्वरूपाचं असतात. त्याच्यासाठी जीके 1 लाइनरचं पुस्तक वाचा एखादं. आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं सुद्धा जीके 1 लाइनर आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी सगळा सिलेबस तुम्हाला 1 लाइनर स्वरूपामध्ये दिलेला आहे, ते वाचा. दुसरं एखादं वाचा, पण 1 लाइनर इथं स्टॅटिक जीके महत्वाचं असणार आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र संबंधित थोडेफार प्रश्न, जे काही जगाचा भूगोल असन, भारताचा भूगोल असन, जगाचा इतिहास तर नाही विचारणार जास्त, भारताच्या इतिहासाबद्दल विचारतात. प्राचीन मध्ये जास्त 2-3 प्रश्न असतात आपल्याला त्या ठिकाणी. म्हणजे इथं 20 पैकी तुमचे आय थिंक मी म्हणलं 14 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे 14 पैकी 10 ते 12 आपल्याला माहिती पाहिजे की हे बरोबरच येणार आहे, हे मी वाचलेले 2-3 तुक्के समजून घेतले आपण. 14 दुने 28. आता माझा तुमचा स्कोअर किती होणार आहे बघा, हे 36, हे 40, हे 36 आणि हे 28. 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 1808 हातच्याला 1, 3 आणि 3 6 आणि 3 9, 9 आणि 4 किती झाले रे, 9 आणि 4 किती झाले 13. बघा स्कोअर किट पर्यंत गेला 138. मी थंबनेलला तुम्हाला काय सांगितलं होतं की आपली जी काही गॅरंटी ती 140 ची, 140 पर्यंत टार्गेट ठेवलं असा स्कोअर काढून. पण तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, समजा अभ्यास अजून बी कमी पडला बघा, याच्यामधून 10 मार्क अजून मायनस करून टाक. चला 128 वरती तुम्हाला CISF पोस्ट भेटती, याच्यामधून अजून मागचे जर आपण कट ऑफ बघितले 2-3 वर्षाचे, अजून 8 मार्क मायनस करा, अजून 10 मार्क मायनस करा, 118 वरती तुम्हाला त्या ठिकाणी BSF पोस्ट तर 100% भेटणार आहे. म्हणजे असं नियोजन असलं पाहिजे. एवढे मार्क मायनस केल्यानंतर सुद्धा तुमचं सिलेक्शन होतंय, म्हणजे केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला या भरतीमध्ये, आणि तेच तुम्हाला सांगायचंय. आता आपण सिलेबस बघूया आणि महत्वाचे टॉपिक बघूया गणिताचे. गणिताची जी काही नंबर सिस्टीम आहे, या नंबर सिस्टीम मध्ये जास्त काही करायचं गरज नाही, कारण बेसिक कन्सेप्टचे प्रश्न असतात आणि या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहितीच आहे. समसंख्या काय असतात, विषम संख्या काय असतात, मूळ संख्या. आता इथून एक प्रश्न येतो, तो वारंवार विचारतात, तो म्हणजे कोणता, तर विभाज्यतेच्या कसोट्यावरती. एखादी संख्या दिलेली आहे, त्या संख्येला किती संख्यानं भाग जाणार खालीलपैकी, बरोबर आहे, ते एक असतं. म्हणजे इथं तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय, इथं याला असं करून ठेवा, कारण हे महत्वाचं आहे.
LCM वरती SCM वरती एक प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये, तो एक टॉपिक महत्वाचा आहे. लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, किंवा खाली दिलेल्या ज्या काही संख्या आहे त्या संख्येला या संख्येनं भाग जाईन का, अवयव पद्धत पाडणं, त्या संबंधित एखादा प्रश्न परीक्षेला असतो. त्याच्यानंतर पर्सेंटेज, रेशो आणि प्रपर्शन याच्यावरती विचारला तर एखादा विचारतात बाबा, ठीक आहे. पर्सेंटेज संबंधित प्रश्न असतो. ऍव्हरेज वरती जास्तीत जास्त प्रश्न असतात. आता 5 टॉपिक असे सांगतो, जे काही नवीन विद्यार्थी आहे त्यांनी आता काय करायचंय, जे महत्वाचे टॉपिक आहेत तेवढे टॉपिक एकदा लिहून घ्यायचे व्यवस्थित, आणि त्याच टॉपिकचा इथून पुढे जास्त सराव करायचा आहे. पहिला टॉपिक आहे बघा तुमचा ऍव्हरेज. यावरती सरासरी 2-3 प्रश्न मागच्या 2-3 भरत्यामध्ये विचारलेले, आणि चक्रवाढ व्याज आणि सिंपल व्याज याच्यावरती 2-3 प्रश्न विचारलेले. हा एक महत्वाचा, हा त्याच्यापेक्षा महत्वाचा. 1, 2, 3 हे झाले 3. त्याच्यानंतर हा चौथा, हा 5वा. काय सांगितलं मी, हे जे काही 5 टॉपिक आहे हे 5 टॉपिक अतिशय महत्वाचे. नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना अभ्यास केला नसेल हे 5 टॉपिक करा. 20 पैकी जवळपास 9 ते 10 प्रश्न याच टॉपिक मधून येणार. हेच सांगितलं मी, आणि आपण मागच्या झालेल्या प्रश्नाचं चांगल्या प्रकारे अनालिसिस केलंय. त्याच्यामधून तुम्हाला सांगतोय की ऍव्हरेज म्हणजे आपली सरासरी झालं, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्यानंतर टाइम अँड वर्क, कामकाळ, त्याच्यानंतर रेल्वेचे जे काही गणित आहे, नफा तोटा हा टॉपिक वारंवार परीक्षेला विचारलेला आहे. याच्यावरती 2 प्रश्न फिक्स असतात, यावरती 1 ते 2 प्रश्न फिक्स विचारत असतात. त्याच्यानंतर टाइम अँड वर्क वरती एखाद 2 प्रश्न असतो. सिंपल इंटरेस्ट याच्यावरती 1-2 प्रश्न असतात. ऍव्हरेज वरती 2 ते 3 विचारलेले लगी त्यांनी. म्हणजे ह्या टॉपिकला तुम्हाला जास्तीत जास्त महत्व द्यायचे नवीन विद्यार्थ्यांनी. जे जुने विद्यार्थी आहे सगळ्याच टॉपिकवरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, पण महत्व या टॉपिकला द्या. हे सगळे टॉपिक तुमचे पक्केच पाहिजे, एकदम चांगले. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आता गणिताचा अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला. त्यातल्या त्यात बी आता टाइम, स्पीड आणि डिस्टन्स मध्ये एकच प्रश्न विचारतात की बाबा ह्याच एका सूत्रावरती अंतर बरोबर वेग गुणेला वेळ. फक्त प्रश्न ज्या पद्धतीने दिलेला आहे, कधी कधी 2 वेग दिलेले असतात, 2 अंतर दिलेले असतात, मग कशा पद्धतीने सोडवायचं ते व्यवस्थित बघायचं. मी तुम्हाला ज्यावेळेस बॅचमध्ये रेल्वे हा टॉपिक शिकवला होता, एकदम डिटेलमध्ये त्या गोष्टी सांगितल्या होत्या की कशा प्रकारे सोडवायचं, कशा प्रकारे करायचं रेल्वेचे गणित, सगळं आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आता बुद्धिमत्ता म्हणजे तुम्हाला हातातले मार्क असणारा प्रश्न, 40 मार्क फिक्स देणार आहे, काही करायचं नाही. आता शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त प्रॅक्टिस करायची बुद्धिमत्ताची जास्तीत जास्त, ठीक आहे. आणि कमी वेळ जायचं वाटलं तर बुद्धिमत्ताला, जास्त वेळ कशाला द्यायचा, आपल्याला गणिताला द्यायचंय, ठीक आहे. बुद्धिमत्ता मी मध्ये बघा याच्यावरती एखादा प्रश्न येणार, समानतावरती, समसंबंधावरती. आता त्यातल्या प्रश्न कशावरती असणार आहे, इथं तुम्हाला राज्य आणि राजधानी याचा संबंध दिलेला असणार आहे, किंवा देश एखादा त्याचं चलन दिलेलं असणार आहे, देश त्याची राजधानी दिलेली असणार आहे, असा संबंध असलेला एखादा प्रश्न, किंवा एखादा अधिकार आहे, राज्यघटना इकडे घुसत असते. कसं, एखाद्या राष्ट्रपती किंवा एखाद्याची निवड राष्ट्रपती करतो, तर याची निवड कोण करणार, बरोबर आहे की नाही. जसा देशासाठी कोण असतो राष्ट्रपती, तसा राज्यासाठी कोण असतो राज्यपाल. अशा संबंधित एक प्रश्न विचारत असतात आपल्याला इथं. त्याच्यानंतर बघा, किंवा एखादा तुम्हाला काय दिला, ते अंक दिला 5, 5चा संबंध 25 सोबत, तर 10चा संबंध कशा सोबत रे, ते काढा. त्याच्यानंतर बघा सिरीज, मालिका पूर्ण करणं, याच्यामध्ये आकृत्या असतात, आकृत्याची मालिका पूर्ण करणं, किंवा सिरीज दिलेली असती, मग संख्या याच्या फरकानं संख्या दिल्या असतील, बरोबर आहे की नाही, काहीतरी लॉजिक दिलेलं त्याच्यानुसार. हे सोपं याचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला असतं. क्लासिफिकेशन मध्ये काय असतं, आपल्याला 4 घटक दिलेले असतात, 4 पैकी 3 एका माळीचे मणी, एक वेगळा, तो ओळखायचा असतो. त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग मध्ये काय असतं, तुम्हाला याच्यावरती सुद्धा जास्त प्रश्न विचारलेले नाही. एक प्रश्न फिक्स असतो, पण याच्यावरती एक प्रश्न फिक्स, सिरीज वरती एक प्रश्न फिक्स, या दोन्हीमध्ये एखादा विचारला तर विचारतात. यावरती विचारलेले 2-2 प्रश्न मागच्या भरतीमध्ये. क्लासिफिकेशन महत्वाचं असणार त्या ठिकाणी, ठीक आहे. मग हा एक महत्वाचा 3 नंबरचा टॉपिक महत्वाचा आहे. ब्लड रिलेशन वरती एकच असतो, जास्त नाही, एकच विचारला तर विचारतात. डायरेक्शन वरती एखादा विचारला तर विचारतात, जास्त महत्वाचा नाही हो. महत्वाचा 3 नंबरचा चॅप्टर आहे जास्त, याच्यावरती फिक्स प्रश्न असतात, हे महत्वाचे. त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंगला सध्या आपण बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर जे काही त्या ठिकाणी आकृत्या संबंधित प्रश्न असतात बघा, आकृत्या संबंधित प्रश्न ते जास्त विचारत असतात, बरोबर आहे की नाही. मिरर इमेज विचारतात, पाण्यातील आकृती, त्याचबरोबर आरशातील आकृती शोधा, ती विचारतात. नाहीतर पेपर फोल्डिंग, एखाद्या कागदाची घडी घातलेली आहे, ती उघडल्यानंतर तो कागद कसा दिसेल, कशी आकृती तयार होईल, त्यावरती प्रश्न विचारतात. लपलेली आकृती शोधा, म्हणजे 20 जे काही प्रश्न आहे त्यापैकी 4 ते 5 आकृत्या असतात, आणि हे हातातले मार्क आहे. जसं हिंदी मधले उताराच्या हातातले मार्क आहे, तसे हातातले मार्क आहे. आकृत्या एकदम सोप्या असतात, फक्त स्वतःचा दिमाग तिथं त्यावेळेला शांत पाहिजे, व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी पेपर सोडवला पाहिजे. त्यानंतर व्हिज्युअल मेमरी, हे एवढं महत्वाचं नाहीये, हे सुद्धा एवढं महत्वाचं नाहीये, ठीक आहे. तर महत्वाचं काय, पझल वरती बी सुद्धा. आता इथं पझल वरती काय प्रश्न असणार तुम्हाला, तर बैठक व्यवस्था एक महत्वाचं आहे बघा. बैठक व्यवस्थेवरती प्रश्न विचारलेले, बैठक व्यवस्था हा टॉपिक महत्वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला सिरीज सांगितलं, क्लासिफिकेशन, ब्लड रिलेशन वरती एखादा विचारता तर विचारतात. त्याच्यानंतर इथं डाईस हा एक टॉपिक राहिला बघा, यावरती सुद्धा प्रश्न विचारले. डाईस म्हणजे फासा ठोकळा, फाशावरती एक प्रश्न फिक्स आहे की 2 ठोकळे दिलेले असणार, ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले असणार, मग याच्या विरुद्ध कोणतं लेटर असणार,
फक्त ही कन्सेप्ट आहे, याच कन्सेप्टवरती वारंवार प्रश्न आलेले. त्याच्यानंतर बघा जीके आणि चालू घडामोडी. आता चालू घडामोडीचा अगोदरच सांगितलं तुम्हाला की चालू घडामोडी तुम्हाला कुठल्या करायच्या आहे, मागच्या 6 ते 12 महिन्याच्या करायच्या आहे. पण आता सगळंच नाही वाचत बसायचं, तर महत्वाच्या घडामोडी जे काही आर्थिक घडामोडी आहे त्यावरती एखादा प्रश्न, क्रीडावरती एखादा प्रश्न येऊ शकतो, पुरस्कारासंबंधित एखादा प्रश्न, या महत्वाच्या गोष्टी करायच्या. किंवा एखाद्या इस्रोनं काहीतरी केलं, इस्रो म्हणजे कोणता आपला इस्रो, अंतराळ संरक्षण संबंधित एखादा प्रश्न आहे, किंवा पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आता बनणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या, बरोबर नाही, अजितदादाच्या बायको, मग त्यांच्या संबंधित प्रश्न, असा महिला संबंधित एक प्रश्न असतो की नवीन महिलानं काहीतरी काम केलं, काहीतरी महत्वाचं काम केलं, ती प्रसिद्ध झाली, तर तिच्या संबंधित एक प्रश्न असतो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ह्याच गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. याच्यासाठी मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासणं गरजेचं आहे. आता जीके मध्ये बी काय असणार आहे बघा, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं भारत व शेजारील देश याच्या संबंधित प्रश्न विचारतात. फिक्स प्रश्न असतात 1-2 की बाबा एखादी रेषा आहे, समजा रेड क्लिप रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे, तर ती भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे, तर भारत आणि चीनच्या दरम्यान आहे. असे देशासंबंधित प्रश्न असे असतात. ठीक आहे, किंवा चालू घडामोडीचे प्रश्न याच्या संबंधित कसं विचारतात की याच्यामध्ये काहीतरी एक लष्कर सराव झाला, बरोबर आहे, 2 देशामध्ये, भारत आणि या देशामध्ये एक सराव झाला, तो कधी झाला, त्याच्यामध्ये नेमकं काय झालं, किंवा एखादं त्या ठिकाणी काहीतरी हे वापरलं गेलं का बाबा, हो समजा एखादी त्या ठिकाणी जी काही वस्तू आहे ती वापरली गेली का, अशा संबंधित प्रश्न विचारतात. इतिहास भूगोलामध्ये बी भारताच्या भूगोलावरती थोडासा फोकस असणार, इथं भारताच्याच इतिहासावरती फोकस असणार, आधुनिक भारतावरती फोकस असणार. महाराष्ट्राच्या एखादा 2 प्रश्न विचारला तर विचारतात, कारण सेंट्रल लेवलची भरती आहे. त्याच ठिकाणी सरळ सेवा पोलीस भरतीला म्हणलं तर आधुनिक भारताचं विचारणार आहे जास्त, बरोबर आहे. भारतीय संविधान, राजकारण, संविधानाचे प्रश्न फिक्स आहे. भारतीय संविधानावरती फिक्स प्रश्न विचारणार. काय विचारणार की एखाद्या देशाकडून आपण एखादी तरतूद घेतलेली आहे, मग ती कोणत्या देशाकडून घेतली, किंवा डायरेक्ट तुम्हाला अनुच्छेद विचारतात. बघा मागचे झालेले प्रश्न बघा, डायरेक्ट अनुच्छेद विचारतात, कलम, की बाबांनो सांगा एका राज्याला राज्यपाल असेल हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे, भारताचा एक राष्ट्रपती असतो कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे, मिनी कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणतात, बरोबर आहे की नाही, म्हणजे आपली जी काही राज्यघटना आहे, राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हणतात, बरोबर आहे. 44वी घटना दुरुस्ती बघा, मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं जात असतं तिला. त्याचबरोबर 32 हे कलम जे त्याला काय म्हणलं जात असतं त्या ठिकाणी, की आपली जी काही सरनामा आहे आपला, बरोबर आहे, त्याचा आत्मा म्हणलं जात असतं त्याला. किंवा आपले जे काही महत्वाचे मूलभूत कर्तव्य, मूलभूत कर्तव्याचं कलम कोणतं असतं ते विचारतात. तिथे अनुच्छेद म्हणत असतात बऱ्याच प्रकार, त्या एकच गोष्टी आहे सगळ्या. ठीक आहे, मग ह्याच गोष्टीवरती प्रश्न येणार आहे. ह्या फिक्स गोष्टी स्वतः काढायच्या आहे तुम्हाला, की प्रश्न कशावरती येतोय, आणि ते लिमिटेड वाचायचे, जास्तीत जास्त येणारे जे काही 25 दिवस आहे त्या लिमिटेड तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचं आहे. सगळा फापट पसारा वाचत बसायचं नाही. आता भारतीय राज्यघटना एवढी मोठी आहे, मग पूर्ण पुस्तक वाचणार का नाही. महत्वाचे टॉपिक प्रश्न कशातून येतो तो बघा आणि ते वाचा व्यवस्थित. ठीक आहे, अर्थव्यवस्थेमध्ये बी जास्त मला नाही वाटत इथं डोका लावायची गरज आहे, कारण एखादा प्रश्न विचारतात अर्थव्यवस्थेवरती, तो बी आरबीआयच्या बँके संबंधित विचार. कशावरती, आरबीआय. याच्यामध्ये फक्त तुम्ही आरबीआयची एक बँक आहे का, त्या बँकेसंबंधित अभ्यास करायचा अर्थव्यवस्थेमध्ये फक्त, बाकीचं जास्त काही त्या ठिकाणी विचारत नाही, बरोबर आहे. किंवा एखादा वित्त आयोग आहे, वित्त आयोगासंबंधित एखादा प्रश्न विचारतात की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, एवढं विचारू शकतात. किंवा एखादी महत्वाची संस्था आहे त्या संस्थेची स्थापना कधी झाली ते विचारू शकतात. ठीक आहे, विज्ञानावरती 2-3 प्रश्न असतात, 2 ते 3 प्रश्न विज्ञानावरती विचारतात. मग विज्ञानामध्ये बी तुम्ही थोडी जी काही बायोलॉजी आहे त्यातले महत्वाचे, पण याच्यासाठी सगळं वाचत बसू नका, तर 1 लाइनर वाचा फक्त. शेवटच्या पेजमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करा जीकेचं, 1 लाइनर जास्तीत जास्त वाचायचंय. सगळे विषय, एवढा सगळा सिलेबस आहे, तो सगळा वाचत आपण बसू शकत नाही, एवढा वेळ आपल्याकडे नाही. आणि तो वाचल्यानंतर तो सगळा लक्षात राहणं आणि ते सगळे प्रश्न बरोबर सोडवणं, या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात त्या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बघा हिंदीमध्ये, हिंदी हातातला मार्क देणारा विषय, आउट ऑफ मार्क मिळत असतात. हा हिंदीचा सिलेबस आहे बघा. ग्रामर, आता ग्रामरमध्ये तुम्हाला काय असणार बघा, जे काही संज्ञा असतो, म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला नाम म्हणत असतो, नामावरती एखादा प्रश्न असू शकतो. विशेषण झालं त्याच्यावरती प्रश्न असतो, क्रियाविशेषण अवयव त्याच्यावरती प्रश्न. पण व्याकरणावरती 2 ते 3 प्रश्न असणार. किती, 2 ते 3 प्रश्न. 20 पैकी 2 ते 3 प्रश्न हे कशावरती असणार रे, व्याकरणावरती असणार. जे काही व्हॉकॅब्युलरी आहे, या व्हॉकॅब्युलरीवरती तुम्हाला जवळजवळ 12 प्रश्नाच्या आसपास मिळणार. 10 ते 12 प्रश्न कशावरती असणार आहे, फक्त शब्दार्थावरती असणार आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट एखाद्याच विचारलं तर विचारतात, एवढं महत्वाचं नाहीये. ग्रामरमध्ये बी 4 गोष्टी करायच्या आहे, नाम, हिंदीमधलं नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियाविशेषण, आणि एखादं शब्दयोगी अव्यय केलं तर तेवढं करायचं, बाकी काही विचारत नाही त्याच्यामधलं. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॉकॅब्युलरीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं समानार्थी शब्द जास्तीत जास्त वाचा. विरुद्धार्थी शब्द आपल्याला वाचून एखाद्या लक्षात येत असतात. ठीक आहे, मग समानार्थी शब्दावरती फोकस ठेवा. त्याच्यानंतर बघा जे काही वाक्यप्रचार आहे ते खूप जास्त विचारलेले, म्हणी विचारलेल्या आहे बऱ्याच वेळा.
बरोबर आहे की नाही? मग जे काही वाक्य आपली व्होकॅब्युलरी आहे त्यामध्ये तेवढ्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचंय, जास्तीत जास्त वाचन करायचंय. शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्याच्यावरती सुद्धा 2-1 प्रश्न विचारलेले, मग तेवढ्या गोष्टी जास्तीत जास्त वाचन करायचे आहे. त्याच्यानंतर इतर डिटेक्शन सुद्धा याच्यामध्ये विचारत नाही जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सिनोनिम अँटोनिम अगोदरच सांगितलं, समानार्थी शब्दावरती फोकस करायचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच काय त्या ठिकाणी, तर शब्द समूहाबद्दल एक शब्द. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट, हे तर याच्यामध्ये एवढं नसतं, पण इथं हे जे काही आपला उत्तर आहे, उत्तरावरती 5 प्रश्न फिक्स येतात आणि हे 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क आपले फिक्स आहे, लक्षात ठेवा. उतारायचा सराव करा. उतार्यामध्ये एखादा प्रश्न समानार्थी विरुद्धार्थी बद्दल येऊ शकतो, बाकीचे 3-4 प्रश्न ते तुम्हाला उतार्यामध्ये सापडणार आहे. बरोबर आहे की नाही? 4 प्रश्न हे जवळपास उतार्यामध्येच असणार. उतारा व्यवस्थित वाचणं, तो समजून घेणं, त्याच्यावरून सोडवणं. म्हणजे हिंदी जर आपण जवळपास बघायला गेलं तर 5 प्रश्न हे उतार्यावरचे फिक्स, आणि जे काही तुमचे शब्दार्थ आहे त्याच्यावरचे 10 ते 12 प्रश्न, 2 ते 3 प्रश्न हे विचारणार तुम्हाला व्याकरणावरती. आला लक्षामध्ये सगळ्यांच्या? अशा पद्धतीने सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. हा सिलेबस व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ज्यांना SSC GD भरतीची बेसिक टू ऍडव्हान्स तयारी करायची असेल व 25 मॉक टेस्ट आपण ज्या देणार या बॅच मध्ये, त्या मॉक टेस्ट सोडवायच्या असेल, कारण येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळण की बाबा या फुल टेस्ट आपण देतोय, या टॉपिक वाईज टेस्ट आपण देतोय. तुम्ही स्वतःचा टॉपिक वाईज टाइम ठरवून घ्या की मी गणित एवढ्या वेळेमध्ये सोडवणार, बुद्धिमत्ता एवढ्या वेळामध्ये सोडवणार, त्याचनंतर आपलं जे काही हिंदी आहे जी काही तेवढ्या वेळामध्ये सोडवणार आहे. तर त्या ठिकाणी तुमचं जे काही नियोजन आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. त्यामुळे आपण टॉपिक टेस्ट सुद्धा देणार आहे, फुल टेस्ट सुद्धा देणार आहे. त्यासोबत तुम्हाला ही एवढी मोठी बॅच सुद्धा भेटणार आहे, ज्यामध्ये सगळे जे काही विषय बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला शिकवले गेलेले. आणि या बॅच मधून जे टॉपिक तुम्हाला कळत नाही तेवढे टॉपिक आता फक्त करा राहिलेल्या दिवसामध्ये. बरोबर आहे? सगळी टीम जर तुम्हाला दिसत असेल तर सगळी टीम अनुभवी आहे शिकवायला, वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली असणार आहे. बरोबर आहे? म्हणजे ह्या सगळ्या टीमच्या अनुभवाचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे. आलं लक्षामध्ये? बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून ठेवा, किंवा बॅच बद्दल कोणती माहिती पाहिजे असली तर या नंबरला मेसेज करा, किंवा तुम्ही त्या ठिकाणी कॉल सुद्धा करू शकता. ठीक आहे? मग अशा प्रकारे तुमचं सगळं नियोजन असलं पाहिजे. प्रश्नपत्रिका किती महत्वाच्या या अगोदरच तुम्हाला सांगितल्या की मॉक टेस्ट खूप जास्त महत्वाचे आहे. आपलं टार्गेट स्वतः फिक्स करायचं. इम्पॉर्टंट टॉपिक प्रत्येक विषयाचे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेले. त्याचबरोबर हातातले विषय आपले 3 आहे, ते आपल्याला जवळपास पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतात. गेले जरी 2-4 मार्क इकडं तिकडं तरी आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होत असतं, म्हणजे होतच असतं. आणि प्रत्येक प्रश्न परीक्षेला सोडवायचा आहे, कारण निगेटिव्ह मार्किंग खूपच कमी आहे. आलं लक्षामध्ये? आता सगळ्यांना कळालं नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, जुन्या विद्यार्थ्यांनी काय करायचं ते पण सांगितलेलं आहे. ठीक आहे? आता कोणती अडचण तुम्हाला या संबंधित असली SSC GD भरतीबाबत तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटला आपण त्या ठिकाणी रिप्लाय देऊ. तुमची कोणती अडचण असेल तर त्या अडचणला नक्की आपण त्या ठिकाणी कमेंट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? चांगल्या प्रकारे अभ्यास करा. थोडेच दिवस बाकी आहे, जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून येणारी जी काही SSC GD ची भरती आहे या SSC GD भरतीचं आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. एकदम चांगली आपण ज्या पोस्टला पहिले प्रिफरन्स दिलेला आहे ती पोस्ट आपल्याला मिळाली पाहिजे. CISF असो, SSF असो, BSF असो, कोणती का पोस्ट मिळो, पण एक सरकारी नोकरी येणाऱ्या भरतीमध्ये नक्की आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. जय हिंद.